पुणे पोलिसांनी 1 कोटी रुपयांची रोकड पकडली आहे। चलनातून बाद झालेल्या 1000 आणि 500च्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम आहे। अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे। 1,11,46,00,000 एवढी रक्कम आहे। पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे। पकडण्यात आलेली रोकड ही काळा पैसा असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। ही रक्कम अग्रवाल यांना बदलण्यासाठी आणली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। अंकेश अग्रवाल हा इस्टेट एजंट आहे। अंकेश अग्रवालला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। तसंच या प्रकाराची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अरुण, काय अधिक माहिती आहे? भूषण, जसं आपण आता सांगितलं की पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरामध्ये हा संशयित इसम फिरत असल्याचं किंवा त्या ठिकाणी वावरत असल्याचं लक्षात आलं होतं। इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना ही गोष्ट कळवली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला त्या मुद्देमालासह पकडलेला आहे। त्याच्याकडे जवळजवळ 1,11,00,000च्या जुन्या नोटा ज्या तो चलनात आणण्याचा प्रयत्न करत होता त्या सापडलेल्या आहेत। सगळ्या नोटा जो आहे त्या पोलिसांनी हस्तगत केल्यात, जप्त केल्यात। नक्कीच धन्यवाद अरुण। या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय पुण्यामध्ये 1,11,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। हा सगळा काळा पैसा बदलण्यासाठी आणला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।